गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, शुक्रवारी US मार्केट बंद होतं, त्यामुळे ग्लोबल क्यूज न्यूट्रल होते, परंतु जे काही युरोपियन आणि एशियन मार्केट्स होते तर ते मात्र मोस्टली हायर होते, ग्रीनमध्ये ट्रेड करत होते. जर आता आपण पाहिलं तर आपल्याकडे मात्र गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होणार आहे. त्याच्यामागं बेसिकली रिझन असं आहे की गिफ्ट निफ्टी थोडंसं कन्फ्यूज झालं. त्याचं कारण असं की शुक्रवारी लाँग विकेंड असताना देखील FISनं चक्क बाईंग केलं 1,000 कोटी प्लस आणि त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 2,000 कोटींच्या आसपास प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे, सेलिंग केले म्हणजे. तर मग आता या सगळ्या गोष्टी पाहता जे FIS आहेत तर ते मार्केटवरती आपल्याला थोडेसे न्यूट्रल टू बुलिश होताना दिसत आहेत, की जे पहिल्यांदा रोज सेलिंग करत होते तर त्यांनी मध्यंतरी सेलिंग थांबवलेलं आहे आणि अगदी थोडं 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 बाईंग त्यांनी सुरू केलेलं आहे आणि आता त्यांचं जे बाईंग स्ट्रिक आहे तर ते थोडं थोडं इन्क्रीज व्हायला लागलेलं आहे. तर आता पाहूयात की पूर्ण दिवसभरामध्ये कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी डेव्हलप होत आहेत त्या. आता जर आपण ग्लोबली जर पाहिलं तर जिओपॉलिटिकल टेन्शन आता ऑलमोस्ट शांत होऊ लागलं आहे. त्यामुळे जर आपण क्रूड ऑइल पाहिलं तर ते डाऊन झालेलं आहे, त्यानंतर मॉडरेट लेवलला आहे. त्यानंतर आपण जर इंडिया विक्स पाहिला तर तो ऑलमोस्ट 11-12च्या आसपास आला आहे, की जो पीक टाईमला ऑलमोस्ट 22 ते 23 क्रॉस करून गेला होता हायर साईडला. त्यामुळे जर आपण ऑप्शन प्राइसेस जर पाहिले तर ऑप्शन प्राइसेस एकदम लो झालेले आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर मार्केट हायर साईडला हळूहळू सस्टेन करतं आहे, हे त्याच्यामुळेच. त्यानंतर आता आपण जर रुपी पाहिला तर रुपी ॲप्रिशिएट होतो आहे. त्यानंतर जर आपण 10 इयर USचा बॉन्ड यील्ड पाहिला तर तो सुद्धा डाऊन साईडला आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला इंडिकेट करत आहेत की मार्केट स्टेबल टू पॉझिटिव्ह राहणार आहे. म्हणजे फक्त आपलंच मार्केट नाही तर मोस्टली ग्लोबल मार्केट्ससुद्धा. आता आपल्याकडे जर आपण पाहिलं तर स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन मात्र सुरू राहणार आहे, कारण आता अर्निंग सीझन सुरू झालेला आहे. तर लवकरच इन्फोसिस आणि TCS वगैरे सगळे रिझल्ट घेऊन येतील, IT कंपनीज सुरुवातीलाच, आणि त्यानंतर बाकीच्या कंपन्या येतील. त्यामुळे आपण जर सगळ्या गोष्टी पाहिल्या तर यामध्ये आज जर पाहिलं स्टॉक स्पेसिफिक ॲक्शनमध्ये तर HDFCचा बिझनेस आउटलुक आलेला आहे की जो एक्सपेक्टेशनपेक्षा चांगला आहे. त्यामुळे HDFC बँकमध्ये थोडंसं आपल्याला पॉझिटिव्ह वातावरण पाहायला मिळू शकतं आणि त्यानंतर त्यामुळे बँक निफ्टीसुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह राहताना पाहायला मिळू शकते. त्यानंतर दुसरं जर आपण पाहिलं तर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या एवढ्या काही फार महत्त्वाच्या नाही आहेत, परंतु मार्केट मोस्टली जेव्हा जेव्हा फ्लॅट ओपन होतं तर तेव्हा तेव्हा मार्केटमध्ये आपल्याला एक ट्रेंड पाहायला मिळतो. टेक्निकली जर पाहिलं तर मार्केट लाँग साईडलाच आहे आणि जर आपण पाहिलं तर PCR देखील मार्केटला एक पॉझिटिव्ह सपोर्ट करताना आपल्याला दिसतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह साईड सध्या तरी दिसत नाही. म्हणजेच काय, जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये एक छोटीशी डीप येईल तर तिथे आपल्याला बाईंग होताना हे पाहायला मिळेल. जर आता आपण पाहिलं थोडंसं लाँग टर्म पर्स्पेक्टिव्हनं तर सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या 15 दिवसामध्ये मार्केटमध्ये बरीच मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. त्याचं कारण असं आहे की RBIनं जे काही फॉरेन जे काही NRI आहेत तर त्यांना भारतामध्ये डिपॉझिट जर त्यांनी केलं तर त्याच्यावरती जर FD केली तर त्याच्यावरती जे काही हेजिंग कॉस्ट आहे म्हणजे रुपीची डॉलरच्या अगेन्स्ट तर ती हेजिंग कॉस्ट RBI बेअर करणार आहे. परंतु कधीपर्यंत जे डिपॉझिट्स होतील त्याच्यावरती, तर जे डिपॉझिट्स 30 सप्टेंबरपर्यंत होतील त्यावरती. म्हणजेच काय की फॉरेनवरनं बरेच फंड्स येऊ शकतात आणि RBIचा असा अंदाज आहे की $50 बिलियन आसपासचे पैसे भारतामध्ये येऊ शकतात. परंतु आता जी सुरुवात झालेली आहे तर त्याच्यामध्ये फार पैसे येताना दिसत नाही आहेत. म्हणजेच काय की जो लास्ट मोठा चंक येऊ शकतो तर तो शेवटच्या 15-20 दिवसांमध्ये नक्कीच येऊ शकतो. कारण सुरुवातीला डील्स बँकांसोबत करणं, बऱ्याच गोष्टी होणं, ॲप्रुव्हल्स येणं, तर या गोष्टींमुळे सुरुवातीला एवढे डील्स होत नाहीत, परंतु शेवटी जास्त होतील आणि तेव्हा जे पैसे येतील तर त्यानंतर ऑब्वियस आहे की ऑक्टोबरमध्ये दिवाळी आहे, त्यामुळे मार्केट मोस्टली तेव्हा पॉझिटिव्हच राहतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर इथनं पुढं हळूहळू मार्केट वर चालायला सुरुवात होईल. परंतु डिसेंबर एंडपर्यंत खूप साऱ्या ॲनालिस्टचं असं म्हणणं आहे की मार्केट फार तर ऑल टाईम हायच्या आसपास जाऊ शकतं.
परंतु तिथनं वरती जाणं एवढं इझी आहे असं दिसत नाही आहे. तर मग पाहूयात की नक्की काय घडतं ते. तर या दरम्यान स्पेसिफिक ॲक्शन मात्र सुरू राहणार आहे. परंतु एकंदर सगळे जे इंडिकेटर्स आहेत तर ते आपल्याला असंच इंडिकेट करत आहेत की मार्केट इथनं पुढं हळूहळू पॉझिटिव्ह राहण्याची पॉसिबिलिटी आहे. जर मध्यंतरी काही समजा कुठे काही जगात जर काही झालं नाही, मोठी उलथापालथ झाली नाही, की जी होण्याची शक्यता कमी आहे. कारण आता US फार मोठ्या रिस्क घेण्याची कॅपॅसिटीमध्ये नाही आहे. कारण आता त्यांच्याकडे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये इलेक्शन्स आहेत. त्यामुळे साहजिकच आहे तिथं त्यांना लोकल कॅम्पेनिंग करणं आणि बाकीच्या गोष्टी करणं यासाठी त्यांना वेळ पाहिजे. त्यामुळे होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. आणि ट्रम्प तुम्ही पाहिलं असेल की गेले 10-15 दिवसापासून जरा शांत झालेत. फार काही स्टेटमेंट्स वगैरे ते कुठेही करत नाही आहेत. त्यामुळे जगातले मार्केटसुद्धा आता हळूहळू शांत होऊ लागलेत. तर मग मित्रांनो, पाहूयात हे मार्केट आज फ्लॅट ओपन होतं आहे, परंतु क्लोज कुठं करतं आहे. कारण मोस्टली असं घडलेलं आहे की जेव्हा जेव्हा मार्केट फ्लॅट ओपन होतं तेव्हा तेव्हा मार्केट ट्रेंडिंग राहतं. म्हणजे दरवेळी नाही, परंतु आताचा सिनॅरिओ तसा आहे म्हणून. पाहूयात काय होतं ते. तर मग होप सो भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली आहे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.